इयत्ता 5वीच्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार। तर संख्या ज्ञान या विषय घटकातील आपला उपघटक 1.7 आहे। समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या हे सर्व संख्यांचे प्रकार आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, तरी सर्वांनी सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी अवश्य पाहावा। या सर्व संख्यांचे प्रकार आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। या प्रकारावरूनच आपल्याला खूप सारे बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात व सर्व पुढचा जो भाग आपल्याला शिकायचा आहे संख्या ज्ञान जे आहे त्यातील महत्त्वपूर्ण असा प्रकार समसंख्या कशाला म्हणतात। नेहमीसाठी आपल्याला 10वी पर्यंत जिथपर्यंत आपल्याला गणित शिकायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व भाग आपल्या लक्षामध्ये राहणं, आपल्या बुद्धीमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे। सर्व संख्यांचे प्रकार, प्रत्येक प्रकाराचं महत्त्व काय, प्रत्येक प्रकार कशाला म्हणतात, त्याचं कारण काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला समसंख्या। समसंख्या म्हणजे काय? समजा माझ्याकडे 2 पेन आहेत, अशा 2 पेन आहेत, 2 पेना मी 2 मुलांना समान वाटणी करून देऊ शकतो, 2 मुलांना। परंतु माझ्याकडे 3 पेना आहेत, तर 3 पेना मी 2 मुलांना समान वाटणी करून देऊ शकतो का? तर देऊ शकत नाही। म्हणजे ज्या संख्यांची विभागणी 2 समान संख्यामध्ये करता येते, ज्या संख्येची विभागणी 2 समान भागामध्ये करता येते त्या संख्यांना म्हणतात समसंख्या। सम म्हणजे समान वाटणी दोघांमध्ये, लक्षात घ्या दोघांमध्ये। समजा 2 सफरचंद आहेत, 4 सफरचंद आहेत, दोघांमध्ये समान वाटता येतात, परंतु 3 असल्याने दोघांमध्ये वाटता येतील का? समान नाही। समान म्हणजे पूर्ण भागामध्ये समान वाटता येतील, अर्ध कापून, पण ते अपूर्ण भाग झाला। पूर्ण भागामध्ये वाटता येतील का? तर वाटता येणार नाही। मग अशा प्रकारच्या संख्यांना म्हणायचं विषम, म्हणजे ज्यांची समान वाटणी करता येत नाही 2 भागांमध्ये त्यांना म्हणायचं विषम। समान पूर्ण भागामध्ये। आता समसंख्येमध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 2च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या म्हणजे 20, 22, 24, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या हा अंक असतो त्या सर्व संख्या समसंख्या असतात। बघा आता याच्यातल्या 2, 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92, 4, 14, 24, 34, 44, 54, 64, 84, 84, 94 ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ह्या कशा आहेत? समसंख्या आहेत। आणि ह्या ज्या संख्या आहेत वरच्या ह्या कशा आहेत? विषम आहेत। आणि ह्या कशा आहेत? सम आहेत, म्हणजे समान वाटणी करता येणार नाही। या सर्व 2च्या आडव्या लाईनमधल्या समसंख्या, 4च्या आडव्या लाईनमधल्या समसंख्या समसंख्या, 6च्या समसंख्या, 8च्या समसंख्या आणि 10च्या सुद्धा कशा? समसंख्या। म्हणजे यांची समान वाटणी समान 2 भागामध्ये, समान 2 पूर्ण भागामध्ये वाटणी करता येते। अशा प्रकारच्या संख्यांना समसंख्या म्हणतात। आणि थोडक्यामध्ये त्यांच्या एकक स्थानी काय असते? 0, 2, 4, 6, 8 असेल की त्यांना म्हणायचं समसंख्या। आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना म्हणायचं विषम संख्या। 91च्या एकक स्थानी 1 आहे, 93च्या एकक स्थानी 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, ह्या सर्व काय आहेत? मग विषम आहेत। आणि ज्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 असते त्यांना म्हणतात सम आणि विषम। अशा प्रकारे सम आणि विषम तुम्हाला समजले असतील। आता मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला एक व ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात। समजा 5 ही संख्या आहे, 5 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 न भाग जातो आणि 5 न भाग जातो। मग दुसरा कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही। मग 4 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 न जातो, 2 न जातो, 4 न जातो। मग 4 ही संख्या मूळ संख्या नाही, परंतु 5 ही संख्या मूळ संख्या आहे। म्हणजे 4 ला कशा कशाने भाग चालला? 1 न भाग चालला आणि 4 न भाग चालला, म्हणजे 1 व त्या संख्येने भाग चाललाच, परंतु त्याबरोबर 2 या संख्येने सुद्धा भाग चालला। म्हणजे 1 व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग गेला की त्या संख्येला मूळ संख्या म्हणता येत नाही। परंतु ज्या संख्येला 1 व तीच संख्या या 2च संख्येने भाग जातो, म्हणजे त्या संख्येचे 2च विभाजक असतात, त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या। तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, मूळ संख्या कशा काढायच्या हे आपण या दिलेल्या रकान्यातून समजून घेऊ। तुम्हाला समजून सांगू, तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं। तर हे जे रकाना आहे 1 ते 100 पर्यंतचे आपण इथे या ठिकाणी अंक लिहिलेले आहेत। या 1 ते 100 अंकामध्ये एक ही संख्या, लक्षात घ्या, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा
नाही. ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून आपण संख्या मोजायला सुरुवात करतो म्हणून त्याला नैसर्गिक संख्या. आणि विषम सुद्धा आहे, परंतु मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ते आपण नंतर बघू संयुक्त म्हणजे काय ते. पण मूळ म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती संख्या म्हणजे असे दोन विभाजक असतात. 1 ला एकच विभाजक आहे, एकच, म्हणून ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. पुढचा भाग आहे, पुढची संख्या आहे 2. 2 ही संख्या, 2 या संख्येला सुद्धा 1 व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. फक्त 1 न भाग जातो आणि 2 ने भाग जातो. म्हणून 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. हे लक्षामध्ये ठेवा. 2 काय आहे? सर्वात लहान मूळ संख्या आहे. आणि त्या पुढची मूळ संख्या आहे 3. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. मग 2 ने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना सगळ्या आपण काय करू, इथं कट करूयात. म्हणजे त्या सगळ्या संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. जसं 2च्या पाड्यातले 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. तुम्हाला आता सांगितलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतो ती संख्या असते समसंख्या. आणि ह्या सगळ्या समसंख्या 2च्या पाड्यामध्ये येतात. म्हणून या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जातो, म्हणून त्या मूळ संख्या होत नाहीत. ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जातो 1 व ती संख्या सोडून, त्यांना मूळ संख्या म्हणता येत नाही, त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. मग या सगळ्या संयुक्त संख्यांना आपण कट करूयात आणि ज्या मूळ संख्या आहेत त्यांना गोल करूयात. 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 आणि 100 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो? 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक आहे. हे लक्षामध्ये ठेवा. बघा, इथं 0 आहे, इथं 8 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, 2 आहे. 2, 4, 6, 8 किंवा 0. आता पुढची मूळ संख्या आहे 3. 3च्या पाड्यामधल्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या कट करायच्या या ठिकाणी. 3च्या पाड्यामध्ये 3ची कसोटी आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. संख्या दिलेली आहे समजा, आता इथं 27 आहे. 27 मध्ये अंक कोणते आहेत? 2 आणि 7. या अंकांची बेरीज होते 9. मग 27 म्हणजे 27 ला भागात बसायची गरज नाही, तर संख्येतल्या अंकांची बेरीज बघायची आणि त्याला भागायचं. बेरीज झाली 9. 9 ला म्हणजे 3 ला भाग जातो, म्हणून 27 असतो 3 ने भाग जातो. तसंच एखादी संख्या आहे 54. 54 मध्ये अंक कोणते कोणते आहेत? 5 अधिक 4. दोघांची बेरीज सुद्धा किती झाली? 9. म्हणजे 54 ला सुद्धा 3 ने भागायची गरज नाही. संख्येतल्या अंकांची बेरीज बघायची आणि बेरजेला जर 3 ने भाग गेला की तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजे 9 ला 3 ने भाग गेला तर 54 ला सुद्धा 3 ने भाग जातो. तर आपण 3 न कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो, हा त्या संख्यांना आपण काय करूया त्या ठिकाणी कट करूया. 3 1 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. आता पुढे 31 आहे. 31 मध्ये अंक कोणते कोणते आहेत? 3 आणि 1. बेरीज काय होते? 4 होते. 4 ला 3 ने भाग जातो का? जात नाही. पुढची संख्या आहे 33. अंक कोणते कोणते आहेत? 3 आणि 3. 3 आणि 3 6 होतात. 6 ला 3 ने भाग जातो म्हणून 33 कटलं. 35 मध्ये अंक कोणते कोणते आहेत? 3 आणि 5. 8 होतात. 8 ला 3 ने भाग जात नाही. 3 आणि 7 10 होतात. 10 ला 3 ने भाग जात नाही. 3 आणि 9 12 होतात. 12 ला 3 ने भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये 12 येतात म्हणून 39 कटले. 41 4 आणि 1 5 होतात. 3च्या पाड्यामध्ये 5 येत नाहीत. 4 आणि 3 7 होतात. 3च्या पाड्यामध्ये 7 येत नाहीत. 4 आणि 5 9 होतात. 3च्या पाड्यामध्ये 9 येतात म्हणून हे सुद्धा कटले. 4 आणि 7 11 होतात. 11 3च्या पाड्यामध्ये येत नाहीत. 4 आणि 9 13 होतात. 13 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येत नाहीत. 5 आणि 1 6 होतात मुलांनो. 6 3च्या पाड्यामध्ये येतात म्हणून 51 कटले. 5 आणि 3 8 3च्या पाड्यात नाहीत. 5 आणि 5 10 3च्या पाड्यात नाहीत. 5 आणि 7 12 3च्या पाड्यामध्ये आहेत. 3 चौक 12 म्हणून 57 कटले. 5 आणि 9 14 3च्या पाड्यामध्ये नाहीत म्हणून हे कटत नाहीत. 6 आणि 1 7 3च्या पाड्यामध्ये नाहीत म्हणून हे कटत नाहीत. आपण ज्या संख्या कटलेल्या आहेत त्या संख्येचा विचार करत नाही. ज्या संख्या कटलेल्या आहेत त्यांचाच विचार करत आहोत. 6 आणि 3 9 9 3च्या पाड्यामध्ये म्हणून 63 कटले. 6 आणि 5 11 3च्या पाड्यात नाहीत. 6 आणि 7 13 3च्या पाड्यात नाहीत. 6 आणि 9 15 3 5 15 म्हणजे 69 3च्या पाड्यामध्ये येतात.
71 मग 7 आणि 1 8 तीनच्या पाड्यात नाहीत. 73 मध्ये 7 आणि 3 10 तीनच्या पाड्यात नाहीत. 7 आणि 5 12 तीनच्या पाड्यामध्ये आहेत. 7 आणि 7 14 तीनच्या पाड्यामध्ये नाहीत. 7 आणि 9 16 तीनच्या पाड्यामध्ये नाहीत. 8 आणि 1 9 तीनच्या पाड्यामध्ये आहेत. 9 3 3 9. तसं मग 81 ला सुद्धा 3 ने भाग जातो. 8 आणि 3 11 तीनच्या पाड्यात नाहीत. 8 आणि 5 13 तीनच्या पाड्यात नाहीत. 8 आणि 7 15 तीनच्या पाड्यामध्ये आहेत. 8 आणि 9 17 तीनच्या पाड्यामध्ये नाहीत. 9 आणि 1 10 तीनच्या पाड्यात नाहीत. 9 आणि 3 12 तीनच्या पाड्यामध्ये आहेत. 9 आणि 5 14 तीनच्या पाड्यात नाहीत. 9 आणि 7 16 तीनच्या पाड्यात नाहीत. 9 9 18 तीनच्या पाड्यामध्ये आहेत. अशा प्रकारे ज्या ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या संख्या आपण अगोदर काढल्या आणि ज्या ज्या संख्यांना 3 ने भाग जातो त्या संख्यांना सुद्धा आपण आता काढलेल्या आहे. म्हणजे ह्या ज्या संख्यांना मी काढलेल्या आहे त्या सर्व संख्या कोणत्या आहेत? संयुक्त संख्या आहेत. म्हणजे ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जातो त्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या आणि इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. मग आता पुढचं 3 काढला आपण. पुढचं मूळ संख्या आहे 5. 5 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 1 आणि 5 नेच भाग जातो म्हणून 5 ही सुद्धा काय मूळ संख्या आहे. मग 5च्या पाड्यातली 5 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 जसं 2 ची कसोटी होती 0 2 4 6 8 तसे 5 ची कसोटी आहे 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. 0च्या सगळ्या संख्या 2 ने कटलेल्या आहेत. मग आता 5च्या संख्या बघा 5च्या पाड्यातल्या एकक स्थानी 5 राहिली त्या संख्येला 5 ने भाग जातो. इथं 15 कटलेल्या आहे 3 न. 25 कटलं 35 कटलं 55 कटलं 65 कटलं 85 कटलं 95 कटलं. म्हणजे या सगळ्या संख्यांना कशाने भाग जातो मुलांनो? तर 5 ने भाग जातो. म्हणजे आपण 2 न संख्या काढल्या 3 न काढल्या 5 ने 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या सगळ्या काढल्या 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या काढल्या 5 ने विभाज्य असणाऱ्या. विभाज्य म्हणजे काय? मी तुम्हाला विभाज्य म्हणत आहे विभाजक म्हणत आहे. हा सुद्धा भाग तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो 2 मिनिटांमध्ये अगदी. आता 4 ही संख्या आहे. 4 ला 2 ने भागलं तर बेदोनी 4 बाकी उरली 0 आणि 5 ला 2 ने भागलं तर बेदोनी 4 बाकी उरली 1. आता 2 हा या ठिकाणी सुद्धा भाजक आहे या ठिकाणी सुद्धा काय आहे? भाजक आहे. भागणाऱ्या संख्येला काय म्हणतो आपण? भाजक म्हणतो. इथं सुद्धा भाजक आहे 2 इथं सुद्धा भाजक आहे आणि हा काय आहे? 4 भाज्य आहे आणि 5 सुद्धा काय आहे? भाज्य आहे आणि 4 सुद्धा काय आहे? भाज्य. म्हणजे 4 भाज्य आहे आणि 2 भाजक आहे. इथं 5 भाज्य आहे 2 भाजक आहे हे आपल्याला माहित आहे. परंतु इथं बाकी 0 उरली आणि इथं बाकी 1 उरली. मग अशा वेळेस जेव्हा बाकी 1 0 व्यतिरिक्त कोणताही अंक उरतो तेव्हा तेव्हाच्या भाजकाला भाजकच म्हणायचं आणि भाज्याला भाज्य म्हणायचं. परंतु जेव्हा बाकी 0 उरते तेव्हाच्या भाजकाला म्हणायचं विभाजक आणि तेव्हाच्या भाज्याला म्हणायचं विभाज्य. म्हणजे एखाद्या अंकानं एखाद्या संख्येनं दुसऱ्या संख्येला भागल्यानंतर बाकी जेव्हा 0 उरते तेव्हाचा भाजक काय असतो? विभाजक असतो आणि तेव्हाचा भाज्य काय असतो? विभाज्य असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे निशेष भाग जर असेल निशेष भाग केव्हा म्हणतो आपण? जेव्हा बाकी 0 उरते त्याला म्हणतात निशेष भाग. इथं भाग कसा आहे? निशेष आहे. मग हा जो भाज्य आहे तो काय झाला? मग विभाज्य. आणि हा जो भाजक आहे तो काय झाला? विभाजक. आणि एरवी आपण काय म्हणतो? भाज्य आणि भाजक तर म्हणतोच पण निशेष भाग गेला म्हणजे 0 बाकी उरली तेव्हाच्या भाज्याला म्हणायचं विभाज्य आणि तेव्हाच्या भाजकाला म्हणायचं विभाजक. अशा प्रकारचं विभाजक आणि विभाज्य हा भाग आहे. हा सुद्धा तुम्हाला या निमित्तानं समजलेला आहे. तर ह्या सगळ्या संख्या आपण 2च्या पाड्यातल्या संख्या ज्या सगळ्या काढल्या त्या काय आहेत? 2 ने विभाज्य संख्या आहेत आणि 3च्या पाड्यातल्या काढल्या त्या सुद्धा कशा आहेत? 3 ने विभाज्य आहेत. 4 ने 2 ने विभाज्य 3 ने विभाज्य आणि 5 ने सुद्धा विभाज्य असणाऱ्या संख्या आपल्या काढलेल्या आहेत आपण. आणि 5 हा त्यांचा काय आहे? विभाजक आहे आणि या सगळ्या संख्या काय आहेत? या 5 न विभाज्य आहेत. आता 3 हा काय आहे? या सगळ्या संख्येचा काढलेला आपण काही संख्येचं ज्या 3 न काढल्या त्यांचा विभाजक आहे आणि 3 न विभाज्य असलेल्या संख्या आपण म्हणजे ज्या संख्येतल्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये आली होती त्या संख्यांना आपण 3 न काढलं. तसंच 2च्या सगळ्या आपण या समसंख्या सगळ्या काय आहेत? विभाज्य आहेत आणि 2 हा त्यांचा काय आहे? विभाजक आहे. म्हणजे बाकी तेव्हा 2 न भागल्यानंतर या सगळ्या संख्यांना 2 न भागल्यानंतर बाकी काय येते? 0 येते म्हणून त्याला म्हणतात विभाजक. आता 7 न विभाज्य असणाऱ्या संख्या 7 ला आपण गोल करू पुढची मूळ संख्या. 7चा पाडा म्हणूया. 7ची कोणती कसोटी नाही. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49.
7 8 56, 7 9 63, 7 10 70 सगळ्या संख्या 7च्या अगोदरच कटल्या आहेत. 70 पर्यंत पाडा आपल्याला संपलेला नाही. कोणत्याही संख्येचा पाडा कधीच संपत नसतो, लक्षात घ्या. पुढचा पाडा 7 गुणिले 11, 11 7 77, 7 गुणिले 12, 12 7 84, 7 गुणिले 13, 13 7 91, 7 गुणिले 14, 14 7 98. हे सगळे पाडे आहेत 100 पर्यंतचे 7चे. मग 7 गुणिले 11 77 हे सुद्धा कटते. 7 गुणिले 12, 12 7 84 कटलेले आहे. 7 गुणिले 13, 13 7 91 हे सुद्धा कटते. आणि 7 गुणिले 14 कटलेलेच आहे ऑलरेडी. म्हणजे 7 ने सगळ्या संख्या ज्या ज्या विभाज्य आहेत त्या संख्या आपण या ठिकाणी कट केलेल्या आहेत. म्हणजे त्या सगळ्या संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. आपल्याला मूळ संख्याचा शोध घ्यायचा आहे. मूळ संख्या शोधून काढत आहोत आपण 100 पर्यंतच्या. हे लक्षामध्ये ठेवा. हे जे गोल करत आहोत म्हणजे काय आहे? सगळे मूळ संख्या आहेत. आता पुढची मूळ संख्या आहे 11. 11 या संख्येला सुद्धा कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून म्हणजे फक्त 1 आणि 11 नेच भाग जातो. 1 आणि 11 व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. मी जेव्हा म्हणतो कोणत्याही संख्येने भाग जात नाही, याचा अर्थ असा नाही की त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही. कोणत्याही संख्येला 1 आणि ती संख्या स्वतः तेवढ्या 2 संख्येने तर भाग जातोच. मूळ संख्येला सुद्धा जातो आणि संयुक्त संख्येला सुद्धा जातो. परंतु 1 आणि ती संख्या हे 2 संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, त्याला म्हणायचं मूळ संख्या. 11 नंबर 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99. सगळे 11च्या विभाज्य संख्या पूर्वीच कटलेल्या आहेत. पुढची मूळ संख्या आहे 13. 13 2 26, 13 3 39, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91. 13च्या सगळ्या विभाज्य संख्या अगोदरच कटल्या. पुन्हा पुढची मूळ संख्या 17. ह्या सगळ्यांच्या विभाज्य संख्या आता कटलेल्या आहेत. 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या सर्व मूळ संख्या आहेत. तर आपण ह्या सर्व मूळ संख्या काढलेल्या आहेत. एक ही संख्या मूळही नाही, संयुक्त नाही, म्हणून आपण याला चौकोन केला. पण बाकी सर्व मूळ संख्यांना काय केलं आपण या ठिकाणी? तर गोल केलेला आहे मुलांनो. तर ह्या ज्या गोल केलेल्या संख्या आहेत सगळ्या त्या आपण लिहूयात या ठिकाणी. कोणकोणत्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 23 आहे, 29 आहे, 31 आहे, 37 आहे, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, 53 आहे, 59 आहे, 61 आहे, 67 आहे, 71 आहे, 73 आहे, 79 आहे, 83 आहे, 89 आहे आणि 97 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 बरोबर 25 संख्या. तर ह्या 25 संख्या मूळ संख्या आहेत, लक्षामध्ये घ्या. म्हणजे 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या ह्या सर्व संख्या आपल्याला पाठ पाहिजे. जसे आम्ही न बघता लिहून काढल्या तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 अशा सर्व संख्या आपल्याला पाठ पाहिजे, सर्व लक्षामध्ये पाहिजे आणि त्या आपोआप लक्षामध्ये राहतात. असं आपण काढायचं, 1-2 वेळेस प्रयत्न करायचा, मूळ संख्या शोधून काढायच्या. कशा जशा मी शोधून काढल्या तशा 2 न भागणाऱ्या संख्या कटवायच्या, 3 न भागणाऱ्या संख्या कटवायच्या, पुन्हा 5 न भागणाऱ्या कटवायच्या. ज्या ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांना भागणाऱ्या संख्या कटवायच्या आणि ज्या शिल्लक राहील त्या संख्यांना गोल करायचं. अशा प्रकारे आपण मूळ संख्या या ठिकाणी शोधून काढलेल्या आहेत. तर त्या 100 पर्यंत किती आहेत? 25 संख्या आहेत.
एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात ठेवा, संयुक्त संख्या तुम्हाला अगोदर सांगितलं, ज्या संख्यांना एक व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात असेल अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मी इथं लिहून काढल्या 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15 कोणत्याही संख्या लिहू शकता तुम्ही. 77 संयुक्त आहे, 78 आहे, 86 आहे, 91 आहे. या सगळ्या संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. या सर्व संख्या संयुक्त संख्या. डबल याला समजून सांगण्याची आवश्यकता नाहीये. आता बघा, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? महत्वपूर्ण प्रश्न आहे. जोडमूळ. आता मी इथं मूळ संख्या लिहिल्या. जोडमूळ म्हणजे जेव्हा दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2 अंकाचा फरक असतो. दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2 अंकाचा फरक. आता 2 व 3 संख्या आहेत, 2 क्रमवार मूळ संख्यांच्या मध्ये असं म्हणा वाटल्यास, 2 क्रमागत मूळ संख्यांच्या मध्ये. आता 2 व 3 आहेत, यांच्यामध्ये फरक किती आहे? 3 वजा 2 बरोबर 1. यांच्यामधला फरक 1 आहे. मग इथं फरक 1 असेल तर त्या जोडमूळ संख्या नसतात. फरक किती पाहिजे? मग 2 पाहिजे. 3 व 5 आता ह्या संख्या आहेत. मग 5 वजा 3 जर केलं तर किती राहतात? 2 राहतात. मग ह्या काय झाल्या? 3 व 5 जोडमूळ संख्या झाल्या. पुढची 5 व 7 ह्या सुद्धा जोडमूळ संख्या झाल्या, कारण यांच्यामधला फरक किती आहे? यांच्यामधला फरक सुद्धा 2 आहे. पुढचं 7 व 11 होतील का? नाही. यांच्यामधला फरक किती आहे? 11 मधून 7 वजा केलं तर 4. पुढची संख्या आहे 11 व 13. 13 व 17 होतील का? नाही. 17 व 19. 17 व 19. पुढची 19 व 23 होईल का? नाही. 23 व 29 होईल का? नाही. 29 व 31. 31 व 37 होईल का? नाही, कारण फरक जास्त आहे. 37 व 41 होईल का? नाही. 41 व 43. 43 आणि 47 होईल का? नाही. 47 आणि 53 होईल का? नाही. 53 आणि 59 होईल का? नाही. 59 आणि 61 होते. आणि 67 61 आणि 67 होईल का? नाही. 67 आणि 71 होईल का? नाही. तर 71 आणि 73 होते. झालं. तर पुढच्या कोणत्याही संख्या होत नाही. म्हणजे ह्या जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. लक्षामध्ये ठेवा, 100 पर्यंत जोडमूळ संख्याच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? जेव्हा 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या असंही म्हणू शकतो, किंवा 2 मूळ संख्यामधला फरक 2 अंकाचा असतो तेव्हा त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. दोन्ही प्रकारे याची व्याख्या करता येते. कसं? 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या, 3 आणि 5 च्या मध्ये 4 ही एकमेव संयुक्त संख्या आहे की नाही. 5 व 7 च्या मध्ये 6 ही एकमेव संयुक्त संख्या आहे. 11 व 13 च्या मध्ये 12 एकच आहे. 17 व 19 मध्ये 18 एकच आहे. 29 व 31 मध्ये 30 एकच संयुक्त संख्या आहे. पण या दोन संख्यामध्ये समजा 47 आणि 53 घेतलं, याच्यामध्ये किती संख्या आहेत? 48 आहे, 49 आहे, 50 आहे, 51 आहे, 52 आहेत. 5 संयुक्त संख्या आहेत. 53 आणि 59 मध्ये 54, 55, 56, 57, 58 याच्यामध्ये सुद्धा किती आहेत? 5 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक आणि एकच संयुक्त संख्या असते त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात, किंवा 2 मूळ संख्यांमधला फरक हा 2 अंकाचा असतो अशा संख्यांना सुद्धा जोडमूळ संख्या म्हणतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे लक्षामध्ये ठेवू शकता, पण हे लक्षामध्ये ठेवा जोडमूळ संख्या म्हणजे काय. आता पुढचा भाग आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे ज्या 2 संख्यांचे विभाजक एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो. समजा 4 व 5 आहे. 4 व 5 4 चे विभाजक, 4 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग होतो? 1, 2 आणि 4 ना. आणि 5 चे विभाजक कोणते कोणते येतात? 1 आणि 5. आता या दोघांच्या विभाजकामध्ये समान विभाजक कोणता आहे? 1 हा एकमेव समान विभाजक आहे. मग अशा वेळेस या संख्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. कोणत्याही 2 क्रमांकात येणाऱ्या संख्या सहमूळ संख्या असतात. मी इथं 4 व 5 दिलं. समजा 9 व 10 या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. पुन्हा 17 व 18 किंवा क्रमागत न येणाऱ्या संख्या सुद्धा सहमूळ संख्या असू शकतात. समजा कसं 12 व 29 या 2 संख्या सुद्धा कशा आहेत? सहमूळ संख्या. म्हणजे ज्या 2 संख्यांच्या विभाजक आपण लिहितो, विभाजक म्हणजे काय तुम्हाला आता सांगितलं, या संख्यांनी या संख्याला कसा भाग जातो? निशेष भाग जातो, त्याला म्हणायचं विभाजक. 12 चे विभाजक कोणते कोणते येतात बाबा? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे.
29 विभाजक कोणते कोणते येतात? 1 आणि 29. म्हणजे दोघांच्या विभाजकामध्ये समान विभाजक कोणता आहे? फक्त 1 आहे. म्हणजे हे संख्या सुद्धा काय आहे? सहमूळ संख्या आहेत. अशा अनंत जोड्या सहमूळ संख्येच्या निर्माण करता येतात आपल्याला. परंतु दुसरी गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, दोन क्रमागत संख्या म्हणजे दोन लगातार येणाऱ्या संख्या कोणत्या? 69 70, 79 80, 78 79 ह्या संख्या सहमूळ संख्या असतातच. हा भाग लक्षामध्ये ठेवा. किंवा इतर संख्या सुद्धा, जसं मी तुम्हाला 12 आणि 29 लिहून दाखवलं, इतर संख्यामध्ये सुद्धा त्यांचे काय करायचे? आपण विभाजक पाडायचे आणि विभाजक पाडल्यानंतर त्या विभाजकामध्ये एक व्यतिरिक्त सामायिक विभाजक नसेल तर त्या संख्या सुद्धा काय असतात? सहमूळ संख्या असतात. तुम्हाला इथे लिहून दाखवतो. 12 चे विभाजक 1 2 4 6 आणि 12 आणि 29 चे विभाजक 1 आणि 29 समान विभाजक 1 एकच आहे. म्हणून ह्या काय आहेत? मग सहमूळ संख्या आहेत. अशा प्रकारे सहमूळ संख्या म्हणजे काय हा भाग तुम्हाला समजला असेल. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराची निमपट करायची. समजा क्रमवार संख्या म्हणजे कशा? 1 गुणिले 2 छेद 2, बे 1 बे 2 छेद 2 बरोबर 1. ही पहिली त्रिकोणी संख्या. पुन्हा अजून 2 गुणिले 3 छेद 2 बरोबर आहे बेत्रिक 6 छेद 2 बरोबर 3, बे 1 बे बेत्रिक 6. ही सुद्धा त्रिकोणी संख्या झाली आहे. पुन्हा अजून 3 गुणिले 4 छेद 2 बरोबर 3 चौक 12 छेद 2 बरोबर 6, बेसक 12. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये n गुणिले n अधिक 1 छेद 2 बरोबर त्रिकोणी संख्या. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. n गुणिले n अधिक 1. n म्हणजे n च्या ऐवजी आपण कोणत्याही संख्या घेऊ शकता. इथं घेतलं 3, समजा 3 कंसामध्ये 3 अधिक 1, 3 आणि 1 किती? 4, 3 चौक किती? 12. हे बघा 3 चौक किती? 12, 12 छेद 2 म्हणजे किती झालं? 6 झालं. इथं 4 आणि 5 घेतलं तर n ची किंमत 4 घेतली तर 4 कंसामध्ये काय? 4 अधिक 1, 4 अधिक 1 किती? 5, 5 चौक किती? मग 20, 20 छेद 2 म्हणजे 10. अशा प्रकारच्या संख्यांना म्हणायचं त्रिकोणी संख्या. खूप सोपा भाग आहे. दोन क्रमागत संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि त्याला किती न भागायचं? 2 न भागायचं. म्हणजे दोन क्रमागत संख्यांचे निमपट. 2 न भागलं म्हणजे काय केलं? त्याला निम्म केलं, अर्ध केलं. म्हणजे निमपट केल्यानंतर काय होते? ते त्रिकोणी संख्या मिळते. आता चौरस संख्या म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणणे. चौरस संख्या 1 ला 1 न गुणलं म्हणजेच 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग बरोबर 4, 3 चा वर्ग बरोबर 9, 4 चा वर्ग बरोबर 16. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येनं गुणणे आणि ज्या संख्या प्राप्त होतात त्यांना म्हणायचं चौरस संख्या. तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 म्हणजे 1 4 9 16 25 36 ह्या सगळ्या संख्या कशा आहेत? चौरस संख्या आहेत. 1 4 9 16 25 36 डॅश डॅश डॅश. संख्या संपतील का? नाही. म्हणजे वर्ग संख्या. थोडक्यामध्ये चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या. कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणलं की मिळणारी संख्या. 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100 अशा प्रकारच्या संख्यांना म्हणायचं चौरस संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत येणाऱ्या दोन संख्यांना 2 न भागलं की त्रिकोणी संख्या निर्माण होते. 5 क 30, 5 n ची किंमत 5 घेतली तर इथं n अधिक 1 काय होते? मग 5 अधिक 1 6 होते. 5 क 30 छेद 2 म्हणजेच काय झाले? 15. पुढची त्रिकोणी संख्या काय झाली? पहिली झाली 1, दुसरी झाली 3, पुन्हा झाली 6, पुन्हा झाली 10, पुन्हा झाली 15. अशा प्रकारे n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2 हे सूत्र लक्षामध्ये ठेवा. सूत्र जरी लक्षामध्ये नाही गेलं तरी क्रमागत संख्या 5 गुणिले 6, 6 गुणिले 7 छेद 2, 7 गुणिले 8 छेद 2 असं केल्यानंतर त्रिकोणी संख्या मिळते. तर आपण हा सर्व भाग बघितला. समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या, मूळ संख्या बघितल्या, संयुक्त संख्या बघितल्या, जोडमूळ संख्या बघितल्या, सहमूळ संख्या बघितल्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 संख्यांचे 8 प्रकार बघितले. आणि याच्यामधले महत्वपूर्ण माहिती म्हणजे काय? 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. ह्या किती आहेत? 25 आहेत. पुन्हा 1 ते 100 मध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. म्हणजे मूळही आहे आणि समही आहे.
अशी कोणती संख्या आहे तर फक्त 2 आहे. का? कारण पुढच्या सगळ्या समसंख्यांना 2 ने भाग गेलेला आहे, म्हणून 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. सम असणारी मूळ संख्या कोणती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तेव्हा लक्षामध्ये ठेवायचं 2 ही संख्या एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. आणि दुसरा एक प्रश्न अजून महत्वाचा आहे त्यामध्ये, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या विषम संख्या आहे, 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, परंतु ती मूळही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. आणि 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 काय आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. 74 आणि 25 किती झाल्या? 99. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 99 आणि 1 किती झाले? 100 झाले. अशा प्रकारे हा भाग लक्षामध्ये ठेवायचा. 74 संयुक्त संख्या, 25 मूळ संख्या, 1 ही संख्या मूळही नाही संयुक्त नाही आणि सर्वात लहान सम मूळ संख्या किंवा एकमेव मूळ असणारी समसंख्या कोणती तर 2 मूळ आहे आणि सम सुद्धा आहे. बाकीच्या सगळ्या बघा तुम्ही विषम आहेत. 3 आहे, 7 आहे, 5 आहे, 11 आहे, 13 आहे. या सगळ्या कशा आहेत तर विषम आहेत, परंतु फक्त 2 ही संख्याच कशी आहे? सम असणारी मूळ संख्या आहे. 2 ही संख्या एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. तर हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकला. याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील, अडचणी असतील तर मला कॉमेंट्स करून पाठवा किंवा माझा नंबर विचारून घ्या. तुम्हाला नंबरवर सुद्धा उपलब्ध असेल. तरी सर्वांनी हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना, वर्गमित्रांना, नातेवाईकांना सेंड करा, फॉरवर्ड करा आणि शेअर करा. आणि आपलं चॅनल आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.